नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो। डीआरडीओ कडून त्यांची सप्टेंबर 11 ची रिक्रुटमेंटची जाहिरात जी आहे तर ती आलेली। या आधी त्यांची शॉर्ट नोटीस आलेली होती, परंतु आता डिटेल ऍड आलेली ज्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या पदासाठी किती वॅकन्सी आहे, कोणत्या ब्रांचसाठी आपल्याला किती रिक्त जागा पाहायला मिळणार आहे, या सगळ्या काही गोष्टी आपण जे आहेत तर ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तसेच डिटेल एग्जाम पॅटर्न देखील त्याचा आपल्याला बघायला मिळणार आहे। तर या सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। कोणती अपडेट तुम्हाला मिस जी आहे तर ती करायची नाही मित्रांनो। बघा, डीआरडीओ कडून आलेली ही सप्टेंबर 11 ची जाहिरात आहे। याच्या आधी 10 ची जाहिरात आय थिंक 2022-23 मध्ये जी आहे तर ती आलेली होती। यावेळी 561 वॅकन्सी जी आहे तर ते याच्या आलेल्या आहेत। सीनियर टेक्निकल असिस्टंट बी STA-B आणि त्याच्यानंतर 203 वॅकन्सी आलेल्या आहेत टेक्निकल टेक्निशियन ए, म्हणजेच काय 561 जागा आलेल्या आहेत डिप्लोमा कॅन्डिडेटसाठी। कोणासाठी? डिप्लोमा कॅन्डिडेटसाठी। आणि 203 आलेले आहेत ITI वाल्यांसाठी, असं आहे ते। एवढा फरक आहे फक्त। ओके, इथं फक्त डिप्लोमा आणि ITI वालेच करू शकतात। ज्यांचं BE झाले असेल, ज्यांचं हायर ग्रेडचं एज्युकेशन झालं असेल ते अप्लाय करू शकत नाही। डिप्लोमा सोबत BSc वाले पण करू शकतात मित्रांनो। काही ठिकाणी BSc ला पण अलाउड केले, तर त्या सगळ्या काही गोष्टी आपण पाहणार आहोत। त्याच्यानंतर बघा, इथं महत्त्वाच्या तारखा पाहूया। बघा, याची जी इलिजिबिलिटीची डेट आहे तर ती कन्सिडर केली जाणार आहे 1/1/2026। त्याच्यानंतर ऑनलाईन ऍप्लिकेशन हे 11 डिसेंबर पासून चालू होणार आहे, परंतु त्यांची डिटेल नोटिफिकेशन आहे 12 ला। ठीक आहे, चला, म्हणजे आता नोटिफिकेशन सुरू झाली, लवकरच त्याचा फॉर्म कसा भरावा याचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाणार आहे। त्याच्यानंतर 1 जानेवारी 2026 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात। 20च दिवस जे आहेत तर ते तुम्हाला दिलेले। त्याच्यानंतर करेक्शन विंडो पण असणार आहे, 4 पासून तर 6 पर्यंत करेक्शन विंडो असणार आहे। अजून त्यांच्या परीक्षा तारखा ज्या आहेत तर त्या जाहीर झालेल्या नाहीत। ठीक आहे, पुढे बघा, सीनियर टेक्निकल असिस्टंट बी हे ग्रुप बी चं पद आहे। नॉन गॅजेटेड पोस्ट आहे आणि नॉन मिनिस्ट्रियल आहे, म्हणजे मिनिस्ट्रीमध्ये जॉब नाही आहे आणि नॉन गॅजेटेड पोस्ट जे आहे तर ती आहे। याला वेतन श्रेणी S6 ची मित्रांनो 35,400 1,12,400, म्हणजे महाराष्ट्रात जर पाहिलं तर S13 च्या ज्या ज्या वेतन श्रेणीमध्ये पद येतात तर त्या वेतन श्रेणी जी आहे तर ती इथं मिळते। पात्रता जर पाहिली, बघा, BSc किंवा डिप्लोमा सांगितलेलं आहे व्हेरियस फील्डसाठी। सोबत जे कोणी उमेदवार फायनल इयर मध्ये असतील आणि ज्यांचा रिझल्ट अजून लागलेला नसेल ते इलिजिबल नाही आहेत, बघा, नॉट इलिजिबल। त्यासोबतच ज्यांचं मास्टर ऑफ सायन्स झालेलं आहे, डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी झालेलं आहे, ज्यासोबतच त्यांचं BTech झालेलं आहे, त्याच्यानंतर BE झालेलं आहे, असे उमेदवार देखील अप्लाय करू शकत नाही, हे लक्षात घ्या। परंतु जे कोणी उमेदवार B ला ऍडमिशन आहे, फॉर एक्झाम्पल एखादा B च्या 3rd इयर, 2nd इयर, 3rd इयर, 4th इयर, कोणत्या पण इयर मध्ये असेल तर तो फॉर्म भरू शकतो मित्रांनो, कारण की त्याच्या त्या डेटला त्याचं BE कंप्लीट झालेलं नाही। तो डिप्लोमा नंतर ज्यांनी BE ला BTech ला ऍडमिशन घेतलं असेल आणि जे 2ऱ्या 3ऱ्या 4थ्या वर्षाला असतील त्यांनी नक्की फॉर्म भरावा। तुमच्यासाठी ही चांगली संधी जी आहे तर चालून आलेली आहे। इथं फक्त डिप्लोमा वालेच तुमचं कॉम्पिटिशन असणार आहे। BE झालेले, MTech झालेले, BTech झालेले तुमचे कॉम्पिटिशन नाही। आलं लक्षात? आता पुढं, आता इथं वेगवेगळे पद दिलेले आहेत आणि त्या पदांसाठी किती वॅकन्सी आहेत ते आपण पाहणार आहोत। बघा, सगळ्यात आधी आपण काय पाहणार आहोत? ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, ऑटो डिप्लोमा पाहिजे ऑटोमोबाईल मधला। याच्यासाठी 3 जागा आलेल्या आहेत, फक्त किती? 3च जागा आलेल्या आहेत। त्याच्यामध्ये पण जागा पहिली SC ची एक जागा आहे, OBC ची जागा आहे आणि EWH ची जागा आहे, म्हणजे या 3 कॅटेगरीच्या उमेदवारांना भरता येणार आहे। ST ला भरता येणार नाही, ओपन मध्ये जे कोणी असतील त्यांना भरता येणार नाही। आणि महाराष्ट्रात ज्या कॅटेगरी असतात ना मित्रांनो, समजा NT कॅटेगरी आहे, VJ कॅटेगरी आहे, SBC कॅटेगरी आहे, या सगळ्या कॅटेगरी केंद्र सरकारमध्ये OBC म्हणून ट्रीट केल्या जातात। आता आपली जी SCBC आहे ना मित्रांनो, तर ती इथं नाही आहे। ओके, तर ती कॅटेगरी इथं आपल्याला पाहायला मिळत नाही। इथं तुम्ही मे बी EWS मधून अर्ज करू शकता, असं काहीतरी असतं, त्याच्या विषयातून माहिती मी घेऊन सांगतो, पण SCBC कॅटेगरी पण इथं नाही। पुढे केमिकल इंजिनिअरिंग वाल्यांसाठी पण चांगल्या जागा आहेत मित्रांनो। केमिकलच्या जवळपास 15 जागा याच्यात पाहायला मिळतात। त्याच्यानंतर केमिस्ट्रीचं ज्यांचं BSc झालं असेल, BSc केमिस्ट्री, त्यांच्यासाठी 22 जागा आहेत मित्रांनो। पुढे सिव्हिल इंजिनिअरिंग वाल्यांसाठी कमी जागा आहेत, फक्त 11 जागा पाहायला मिळतात। पण कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग हे विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंटमध्ये काही एवढं वॅकन्सी नसतात, पण तरीही डिप्लोमा झालेला आहे ज्यांचा कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजीमध्ये, तर ते उमेदवार इथं फॉर्म भरू शकतात। किती जागा आहेत मित्रांनो? सगळ्यात जास्त चांगल्या जागा आहेत, 160 जागा कम्प्युटर इंजिनिअरसाठी इथं असणार आहेत। पुढे इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग किती आहे? 11 जागा आहेत। त्याच्यासोबत ज्यांचं फक्त इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालं असेल त्यांना 47 जागा आहेत। त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग
और इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन अँड टेलिकम्युनिकेशन म्हणजे ENTC वाल्यांसाठी 111 जागा, यांना पण चांगल्या वॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात. जिओलॉजीची एक, इन्स्ट्रुमेंटल इंजिनिअरिंगची 6, पुढं लायब्ररी मॅथमॅटिक्सच्या 6. बघा मेकॅनिकल वाल्यांसाठी लक्षात घ्या किती जागा आहेत, 127 जागा आहेत. चांगल्या जागा आहेत मेकॅनिकलच्या, पण मागच्या वेळी जास्त जागा होत्या, यावेळी कमी आहेत. मेटॅलर्जीच्या 12, फिजिक्सच्या 18 आणि या त्या 4. म्हणजे जर टोटल पाहायला गेलं ह्या 561 जागा आपल्याला इथे ज्या आहेत तर त्या बघायला मिळतात मित्रांनो. किती? 561 जागा याच्यामध्ये. आता पुढचं जे पद आहे ना ते टेक्निशियनचं पद आहे, ग्रुप सीचं पद आहे, हे गट क चं पद आहे, नॉन गॅजेटेड नॉन मिनिस्ट्रियल. याचे वेतन पण आहे S2 19,900 63,200. म्हणजे आपल्याकडचा जो लिपिक वगैरेचा पगार असतो S6 चा, तर त्या लेवलचा पगार आपल्याला इथं जो आहे तर तो बघायला मिळतो मित्रांनो. आणि इथं 10वी प्लस ITI हे उमेदवार क्वालिफाईड असतात मित्रांनो. इथं ज्यांचं मास्टर झालं असेल, मास्टर ऑफ सायन्स झालं असेल किंवा हायर डिग्री ऑफ एज्युकेशन झालं असेल, त्यांना इथं एलिजिबल करता येत नाही मित्रांनो. बघा इथं पद दिलेलं आहे, जसं बुक बाइंडरचं एक पद आहे, ITI बुक बाइंडर, कारपेंटर, ITI इन कारपेंटर, CNC ऑपरेटर, ITI इन CNC ऑपरेटर, कोपाचा तुमचा झाला पाहिजे, ड्रॉप्समॅन, मेकॅनिकल, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक. बघा फिटरसाठी 3 जागा, मशिनिस्टसाठी 12 जागा, सॉरी फिटरसाठी चांगल्या जागा आहेत मित्रांनो, 25 जागा आहेत, 25. मशिनिस्ट जे आहेत तर ते 12 जागा, मेकॅनिक मोटर व्हेकल 7 जागा पाहायला मिळतात तुम्हाला. तरी अशा पद्धतीने या सगळ्या जागा आहेत. इथं कमी जागा आहेत, 203च जागा ज्या आहेत तर ते पाहायला मिळतात. आणि पोस्टिंग स्टेशन विथ ऑल इंडिया सर्व्हिस लायबिलिटी, म्हणजे तुमची भारतात कुठेही जे आहे तर ती बदली होऊ शकते DRDO साठी, हे लक्षात घ्या. ओके, तर या सगळ्या काही गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतात मित्रांनो. आता पुढं तुमचं रिन्युमरेशन अँड सर्व्हिस कंडिशन. पहिले जर तुम्ही जॉईनिंग झाले तर इथं काही बॉन्ड वगैरेची काही उल्लेख केलेला नाही आहे. बाकी कंपन्यांमध्ये कसं असतं बॉन्ड वगैरे केला जातो केंद्र सरकारकडून, तर इथं मात्र कुठल्याही बॉन्ड विषयी माहिती त्यांनी दिलेली नाही आहे, म्हणजे बॉन्ड नसेल. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं की एकदा तुम्हाला एक पोस्टिंग स्टेशन मिळालं, महाराष्ट्रात पण त्यांचं एक पोस्टिंग स्टेशन आहे, नाशिकला पण एक आहे त्यांचं, HL बाजूलाच DRDOचं एक ऑफिस आहे. मिनिमम 5 वर्ष आहे. एका ठिकाणी तुमची बदली झाली तर मिनिमम 5 वर्ष तुम्हाला राहावं लागेल, आणि त्याच्यानंतरच तुम्ही बदलीसाठी ऍप्लिकेशन जे आहे तर ते तिथं करू शकतात, हे लक्षात घ्या. ऑल इंडिया तुम्ही कुठेही जे आहे तर ते पाठवलं जाईल. त्याच्यानंतर तुमचं जे एज लिमिट आहे तर ते किती ठेवलेले त्यांनी, 18 ते 28 वर्ष एज लिमिट ठेवलेले 1/1/2026 रोजी. परंतु OBC नॉन क्रिमिनल वाल्यांना 3 वर्ष आणि SC ST वाल्यांना 5 वर्ष जे आहेत तर ते इथं अट ठेवलेली. OBC वाल्यांना शक्यतो सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट काढावं लागणार आहे. बघा या काही गोष्टी दिलेल्या आहेत. बाकी आणखी काय गोष्टी दिलेल्या आहेत बघूया. सोबत मित्रांनो आता काय आहे याच्यामध्ये दुसरा जो पार्ट आहे तर तो मेकॅनिकलचा आहे, आणि असेच प्रश्न मनपाला पण येतात, RTMA ला पण येतात. पण त्याच्यापेक्षा बेस्ट तुम्ही एक काम करू शकतात, RTMA ची जी मेकॅनिकलची जी बॅच आहे तर तीच परचेस करा. आगामी 26 मध्ये किंवा नंतर जेव्हा काही RTO ची परीक्षा होईल तर त्यावेळी तर कामात येईलच, पण DRDO असेल, मनपा असेल, त्याच्यामध्ये पण कोर मेकॅनिकलची जी बॅच आहे ना तर ती तुम्हाला उपयुक्त पडू शकते. म्हणून तुम्ही ती बॅच जर करायची असेल तर ती जॉईन करू शकतात. ओके, या तर गोष्टी आपल्या झालेल्याच आहेत. वयोमर्यादा झालेली. आता एकापेक्षा जास्त पदांसाठी अप्लाय करू शकतो का? एखाद्याचा डबल डिप्लोमा असतो किंवा एखाद्याचा डिप्लोमा दोन्ही ठिकाणी एलिजिबल असतो तर तो करू शकतो मित्रांनो. फक्त सेपरेट परीक्षा शुल्क भरावं लागेल. परीक्षा शुल्क हे खूप जास्त आहे. सोबत एक अमाऊंट पण ठेवलेली आहे ज्याला रिफंडेबल फी म्हटलेलं. काय होतं, खूप सारे 900 मुलं जे आहेत तर ते फॉर्म भरून टाकतात आणि उगाच DRDOला एवढी एक्झाम कंडक्ट करावं लागते. त्याच्यापेक्षा त्यांनी एक्झाम फी ठेवलेले, जे कोणी एक्झामला जातील तर त्यांना ही 500 रुपये त्यांचे परत जे आहे तर ते मिळणार आहे. STA ला फी जवळपास 750 जाते आणि टेक्निशियनला फी तुमची जी आहे तर ती 600 रुपये एवढी फी जी आहे तर ती जाते. पहिली जी परीक्षा होणार आहे Tier 1 ची, त्याच्यात महाराष्ट्राचे आपले परीक्षा केंद्र आहेत, जसं की पुणे आहे, मुंबई आहे, नागपूर आहे, नाशिक आहे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, नांदेड. तर या सगळ्या शहरांमध्ये आपल्याला पहिली जी टेस्ट असणार आहे तर ते होणार आहे, म्हणजे तुम्हाला काही दूर वगैरे जाण्याची जास्त गरज पडणार नाही. सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे बघा, ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्ही केलं त्याच्यानंतर Tier 1 एक्झाम होणार आहे की जी दोघांसाठी कॉमन असणार आहे, डिप्लोमा वाल्यांसाठी आणि ITI वाल्यांसाठी दोघांसाठी कॉमन असणार आहे. त्याच्यामध्ये नॉन टेक्निकल विषय आणि ही एक चालणी परीक्षा मित्रांनो, एक फिल्टर परीक्षा आहे. याच्यावर तुमचं सिलेक्शन नाही होणार आहे. हे सिलेक्शनसाठी नाही, ही एक पूर्व परीक्षा आहे, पण सिलेक्शन तुमचं या दुसऱ्या परीक्षेने. फॉर एक्झाम्पल जे STA साठी असतील तर त्यांना Tier 2 एक्झाम द्यावी लागणार आहे. त्याच्यानंतर जे ITI वाले असतील त्यांना एक दुसरी CBT आणि एक ट्रेड टेस्ट पण असणार आहे.
ट्रेड टेस्ट असणार आहे, त्याची स्किल टेस्ट असणार आहे ट्रेडची, पण ती फक्त क्वालिफाईंग नेचरची. आणि त्याच्यानंतर तुमचं फायनल मेरिट लिस्ट आणि प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट म्हणजे तुमची निवड यादी या अशा पद्धतीने तयार केली जाईल. एक्झामिनेशन पॅटर्न पाहिला तर एक्झामचे प्रश्न हे हिंदी आणि इंग्रजी अशा 2 भाषेत येतील. परीक्षा ही पूर्णपणे कम्प्युटर बेस्ड म्हणजे ऑनलाईन जी आहे तर ती घेतली जाणार आहे मित्रांनो. आता पहिला जो CBT 1 आहे तर त्या CBT 1 चा एक्झाम पॅटर्न कशा पद्धतीने असणार आहे, याच्यामध्ये 4 विषय असतील. 1 जनरल सायन्स, किती प्रश्न येतील? 40 प्रश्न. 2 जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, किती प्रश्न आले? 40 प्रश्न आले. तिसरं जनरल क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड अँड जनरल मॅथ, 40 प्रश्न. आणि 5 जनरल इंग्लिश, याचे 30 प्रश्न जे आहेत तर ते तुम्हाला इथं पाहायला मिळतात. टोटल 150 मार्क्स, 150 क्वेश्चन, 120 मिनिट्स तुम्हाला वेळ मिळणार आहे. सोबत 0.25 ची तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम पण पाहायला मिळणार आहे. हा सिलेबस तुमचा दोघींना जो आहे तर तो कॉमन असणार आहे. मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स हे 40% असतील ओबीसी, ओपन आणि ईडब्ल्यू साठी, आणि 35% असतील SC ST उमेदवारांसाठी. मग सगळेच लोक घेतले जातील का? तर नाही मित्रांनो, याच्यासाठी ते क्रायटेरिया जे आहेत तर तो पण ठेवणार आहे. फॉर एक्झाम्पल 1 10 एवढा क्रायटेरिया जो आहे तर तो ठेवला जाणार आहे. प्रत्येक पदासाठी वेगवेगळं तुम्हाला बोलवलं जाणार आहे, हे लक्षात घ्या. जसं ऑटोमोबाईलच्या आय थिंक 3 जागा आहेत तर त्याच्यासाठी 30 मुलं बोलवले जातील मित्रांनो, पहिली चाचणी घेऊन. त्याच्यानंतर 30 मुलं तुम्हाला बोलवले जातील. आता जी तुमची Tier 2 ची एक्झाम होणार आहे हीच खऱ्या अर्थाने तुमची निवड प्रक्रियेमध्ये महत्वाची ठरणार आहे. याच्यामध्ये सगळ्यात आधी एक छोटा इंटरव्ह्यू तुमचा घेतला जाणार आहे. ओके, आणि याचा कुठलाही परफॉर्मन्स, हे जे 20 मार्क आहेत ना हे याच्यामध्ये विचारात पण घेतले जाणार नाही आहेत फायनल मेरिट लिस्ट तयार करताना, लक्षात घ्या. आता दुसरी जी टेस्ट होणार आहे ती सब्जेक्ट स्पेसिफिक होणार आहे. फॉर एक्झाम्पल मेकॅनिकल असेल तर त्याला पूर्णपणे कोर मेकॅनिकलचे प्रश्न इथे विचारले जातील. याच्यामध्ये 120 प्रश्न असतील 120 गुणांसाठी आणि 120 मिनिटं मिळणार आहे. आणि तुमची जी काही निवड होणार आहे तर ती पूर्णपणे याच टेस्टवर अवलंबून असणार आहे मित्रांनो. बाकी हे पण नाही, आधीचे पण नाही, त्यांच्यावर नाही, ते फक्त क्वालिफाईंग नेचरच्या पाहायला मिळणार आहेत तुम्हाला. त्याच्यानंतर जे ITI वाले उमेदवार असतील, पहिली परीक्षा दिली, दुसऱ्या परीक्षेत तुम्हाला बघा ही Tier 2 ची CBT द्यायची, त्याच्यामध्ये पर्सनॅलिटी टेस्ट 20 गुण आणि तुमचं पार्ट 2 असणारे सब्जेक्ट स्पेसिफिक 120 गुण, 120 प्रश्न आणि 90 मिनिटं तुम्हाला वेळ मिळणार आहे. सोबत ट्रेड टेस्ट असणार आहे. परंतु ज्या काही उमेदवारांनी DRDO ची अप्रेंटिस केली असेल तर त्यांना ही ट्रेड टेस्ट देण्याची गरज नाही. ट्रेड टेस्टचे कुठलेही गुण तुमचे अंतिम गुणवत्ता यादी तयार करताना विचारात घेतले जाणार नाही. ती फक्त एक क्वालिफाईंग अर्हताकारी परीक्षा जी आहे तर ती तुमची असणार आहे. ठीक आहे. आता तर ही संपूर्ण माहिती जी आहे तर ती पाहिलेली. DRDO हे जॉईन करणं फक्त पगारासाठीच नाही मित्रांनो, देशासाठी एक कमिटमेंट असते, देशासाठी एक देशसेवा जी आहे तर ते आपण DRDOच्या माध्यमातून जे आहे तर ते करत असतो. म्हणून तुम्ही DRDO नक्की जॉईन करू शकतात. येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला आपल्या या चॅनलवर फॉर्म कसा भरावा, काय कागदपत्र लागतात, परीक्षा पॅटर्न आणि डिटेल सिलेबस आणि त्याच्यानंतर मागील वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी आपण सर्व काही उपलब्ध करून देऊ. म्हणून तुम्ही हे चॅनल जे आहे तर ते आजच जॉईन करून ठेवा. DRDO संदर्भात खूप काही गोष्टी आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी सुरू करणार आहोत आपण. हे चॅनल तुम्ही जॉईन करून ठेवा आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील, तुम्हाला काही आणखी काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही विचारू शकतात. RTO AMVI चं मेन्सचं PYQचं बुक आपण लॉन्च केलेले. बरेच उमेदवार विचारत होते की सर मेन्ससाठीचं एक PYQचं बुक करा, तर ते बुक अत्यंत कमी प्राइस फक्त 126 रुपयामध्ये तुम्हाला हे पुस्तक जे आहे तर ते पाहायला मिळणार आहे. याच्यामध्ये 1998 पासून तर आतापर्यंत ज्या काही RTOचे झाले, जवळपास 2020 ची एक झालेली तोपर्यंतचे सर्व RTO AMVI मेन्सचे जे प्रश्न असतील तर ते सगळे एकाच पुस्तकात तुम्हाला कंपाईल जे आहेत तर ते करून दिलेले. सब्जेक्ट वाईज लेटेस्ट टू ओल्डेस्ट हे सगळ्या काही गोष्टी तुमच्यासाठी करून दिलेले आहेत. तर हे पुस्तक तुम्ही इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवरून ऑनलाईन जे आहे तर ते ऑर्डर करू शकतात, किंवा नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर या 3 ठिकाणी आपला ब्रांचेस आहे. तिन्ही सेंटरला जाऊन देखील तुम्ही हे पुस्तक डायरेक्ट या प्राइस मध्ये जे आहे तर ते परचेस करू शकतात. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.